नमस्कार मित्रांनो. आज आपण ब्रॉयलर पोल्ट्री फार्मिंग वर्सेस गावरान पोल्ट्री फार्मिंग या दोघांची तुलना करणार आहोत. मित्रांनो, या दोघांमध्ये जर का आपण डिटेलमध्ये तुलना केली तर अनेक फायदे आणि अनेक तोटे बाहेर येऊ शकतात. परंतु आज आपल्याला मुख्यत्वे करून फक्त एकच फायदा आणि एकच तोटा या ठिकाणी पाहायचा आहे. तर मित्रांनो, ब्रॉयलर पोल्ट्री फार्मिंग करताना पहिला फायदा असा आहे, जेव्हा आपण या प्रकारचा व्यवसाय करतो त्यावेळेला आपण ऑल इन ऑल आउट हा फॉर्म्युला वापरत असतो. याचा अर्थ असा आहे की ब्रॉयलर पोल्ट्री फार्मिंग करताना आपण पक्षी हे शेडवर वन टाईम आणतो आणि वन टाईम सेल करतो. आणि मित्रांनो, वन टाईम सेल झाल्यामुळे आपण शेडला 100% डिसइन्फेक्ट करू शकतो, म्हणजेच निर्जंतुकीकरण करू शकतो. त्यामुळे शेडवरील व्हायरस आणि बॅक्टेरियाचा जो काही लोड आहे तो जास्त वाढत नाही. पण मित्रांनो, गावरान पोल्ट्री फार्मिंग करत असताना एक समस्या अशी आहे की जेव्हा आपण गावरान पोल्ट्री फार्मिंग करतो त्यावेळेला आपल्या शेडवर एनी टाईम म्हणजेच ऑल टाईम पक्षी हे असतात. आणि होतं काय मित्रांनो, आपण त्या शेडचं 100% निर्जंतुकीकरण करू शकत नाही. कारण की आपण मोठ्या पक्ष्यांपासून अंडी घेतो, अंड्यांपासून लहान पक्षी तयार करतो आणि पुन्हा त्या लहान पक्ष्यांना मोठं करतो. म्हणजेच काय, त्यांचं सायकल चालू असतं, रिप्रोडक्शन चालू असतं. म्हणून 12ही महिने आपल्याकडे पक्षी हे शेडवर असतात आणि म्हणून आपण त्यांचं 100% निर्जंतुकीकरण करू शकत नाही. आणि म्हणून मित्रांनो, व्हायरस आणि बॅक्टेरियाचा थोडाफार का असेना लोड हा त्या शेडवर वाढत असतो. आणि या केसमध्ये ब्रॉयलर पोल्ट्री फार्मिंगचा हा प्लस पॉईंट आहे, तर गावरान पोल्ट्री फार्मिंगचा हा मायनस पॉईंट आहे. अजून एका गोष्टीचा जर का आपण विचार केला मित्रांनो, ती म्हणजे विक्री व्यवस्थापन. मित्रांनो, विक्री व्यवस्थापनाचा जर का आपण डिटेल अभ्यास केला तर तुमच्या असं लक्षात येईल की ब्रॉयलर पोल्ट्री फार्मिंग करत असताना पक्ष्याची पूर्णपणे वाढ झाल्यानंतर म्हणजेच साधारणतः 40 तर 42 दिवसांनी ब्रॉयलर पक्षी हा विकावाच लागतो. मग त्या दिवशी भाव कमी असेल, जास्त असेल, कितीही असो, आपल्याला तो पक्षी आपल्या शेडवर ठेवून परवडत नाही. कारण की त्याचा खाद्य खर्च हा वाढत असतो. म्हणजेच काय, थोडक्यात मित्रांनो, कधीकधी हा पक्षी आपल्याला तोट्यात देखील विकावा लागतो, तर कधीकधी आपल्याला हा पक्षी विकताना फायदा देखील होऊ शकतो. परंतु मित्रांनो, गावरान कोंबडीचं तसं नाही. गावरान कोंबडी विकत असताना तुम्हाला जर का विकू वाटली तर विका, चांगला भाव मिळाला आणि तुम्ही विकलं तर तुम्ही प्रॉफिटमध्ये असाल. परंतु मित्रांनो, तुमच्यावर विकण्याचा लोड राहत नाही. म्हणजेच काय, जर का तुम्ही तो पक्षी विकला तर ठीक, नाही विकला तर त्याचं रिप्रोडक्शन चालूच असतं, त्याची वाढ चालू असते किंवा तो अंडी देत असतो किंवा अंड्यांपासून नेक्स्ट पुन्हा अजून आपल्याला पिल्ले मिळत असतात. म्हणजेच काय, ज्या वेळेला आपल्या मनातील आपल्याला परवडणारा असा भाव मिळाला तेव्हाच आपण तो पक्षी विकू शकतो. म्हणजेच मित्रांनो, विक्री व्यवस्थापन या पॉईंटमध्ये गावरान पक्ष्यांना आपण प्लस पॉईंट देऊ शकतो, तर ब्रॉयलर पक्ष्यांसाठी हा मायनस पॉईंट ठरू शकतो. धन्यवाद मित्रांनो.